त्या आई साहेबला पण नमस्कार मंडळी. तर आज आम्ही जात आहे शोरूम मध्ये. तर आता आम्ही जाऊन शोरूम मध्ये पहिला आम्ही आमचं ब्लॉग बनवणार. आम्ही कस्टमरचं हे करणार, कस्टमर दाखवणार, कस्टमरला कपाट ते सगळं दाखवणार, काम करणार. तर आमच्या घरी आली आहे परी. हो हो. मग काय काय बाबा काय बोल. आईनं बांधलंय की तुला माझ्या गळ्यात. आज सुट्टी आहे तर माझ्याकडे पाठवलं दुकानात. गिऱ्हाईक करणार आहे मी, पैसे कमवणार आहे. वय पैसे कमवणार आहे. इथं घरात बसायची होती, धुणभांडी शिकायला पाहिजे होतीस तू. नाही ते कोण करणार मग? मी तुला आई का पाठवतं माझ्याबरोबर सारखं? कारण तिला तारास होतोय. त्रास होतोय? कसला त्रास? तारास नाही, त्रास होतोय. कसला? मी गप बसतोय, फोन बघत नाही म्हणून. वय किती गते बाळ माझं गुणाचं. दिवसभर फोन बघत बसलेले असतेस तू, म्हणून तुला पाठवल्या इथं आईनं. तुला थांब जरा, तुला कुठेतरी बोर्डिंगला स्कूललाच घालतो. बोर्डिंगला जाऊन तर काय होणार? काय होणार म्हणजे? मी का जाऊ बोर्डिंगला? का जाऊ म्हणजे? इथं आम्हाला जमवण्यापेक्षा जा ना तिकडं. नाही गप जा बोर्डिंगला तिकडं. आम्हाला ताप नको डोक्याला आमच्या. कसला कार्यक्रम आहे इथं आज? लग्न वाटतं. आता कुणाचं? जी आहे लग्नात जाऊन. बोलवले? बोलवायला कशाला लागतंय आपल्याला? जायचं, हळू जेवायचं आणि यायचं. विचारलं तर? विचारलं तर सांगायचं शेजार राहते म्हणून. काय म्हणतील? काय म्हणतात? आपलं पोट भरलं की आपलं काम झालं की. काय म्हणतेस? नको नाव विचारलं तर? सांगायचं नाव आपलं. लगेच जेवायला देतात. मग देतात जेवायला. हा, तुझं नाव ऐकून देतात सगळे. माझं नाव ऐकून देतात. अब तू हमें सोचे. काय झाले गाईज, ही आहे आमची पोरगी आहे की नाही, ही जान्हवी. ही झाल्या आगाऊ. नाही हे नाही बोलायचं बाबा. नाही, हिला काय झाले, बाबा काय बोलत नाही त्याचा गैरफायदा घेतेस तू. हे नाही बोलायचं म्हणजे लोकांना खरं कळायला नको काय? हा, कळायला नको का? ते ब्लिंकिटवरनं रोज मागवतीस. रोज 100-150 रुपये तुझं ब्लिंकिटवरनं खर्च होत्यात. बघतीस काय रागानं? खरं सांगितलं वागानं. तुझं लाड अजिबात खपून घेतलं जाणार नाहीत. काम करणार आहे म्हणून. काम करायचं राहिलं बाजूला. आता का ग बसलीस? बोल की. त्या आई साहेबला पण हा बोल. जानू रुसली हो. जानू रुसली आमची. जानूला आमच्या कावल्याला चालत नाही. बाळ माझं गुन्हे आहे, माझं लाडकं बाळ आहे ते. हा बोल बोल पिल्ल्या बोल. काय बोलू आता? काय बोलू आता? कॅमेऱ्याकडे बघ. बर कमी लाड करतो की? मग पूर्ण लाड करू? पूर्ण मग ते कॅमेरा तो बघत ना. आणि कसं पूर्ण लाड करणार तू? तुम्ही केवढं लाड करायचं सांग? केवढं लाड करायचं तुझा? लय. बघ मी आता सांगतो तुला. आता मी तुझं लाड फक्त जरा उगच करणार. एवढंच करायचं. हा, असं कसं? मला सगळेजण नावं ठेवत्यात पोरगीचं लाड लय केलाय म्हणून. ठेवू दे की, त्याने करत नाही. हा, कॅमेऱ्यात बघून सांग. ठेवू दे की, त्याने काय करतात? त्याने करत नाही म्हणून आपल्याला बोलतात, जळतात त्याने. होय. अगं पण तुला चांगलं सगळं हे व्हायला पाहिजे. तुला सगळं शिकलं पाहिजे. तू शाळा शिकायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. हे काय नसतं मोबाईलवर बसायचं, चिप्स खायचं, कॅडबरी खायचं, आईस्क्रीम खायचं.
चांगलं नव्ह जानू. आता सुद्धा त्या हर्षालाच लाड करताचा. नाही हर्षाला नंतर लाड. मी लग्न करून गेल्यावर त्यालाच करणार आहे. तुला आता तुझं कुठं काय आता विषय आहे? तुझं लाड करणार की मी. हा बघ पुरी. मम्मी आता लहान आहे ना, होणार की ढोली. नाही नको ग. ढोली बाईने लोक चिडवतात मग. ढोली आली. चिडूच की मी म्हणणार आमचे बाबा मला खायला देते म्हणून मी ढोली आहे. होय मग बाबा आता तुला द्यायचं बंद केलं तर नाही होत बंद. काय ते कुठं दिसायला ते. नाही होत बंद. पण तू असं का करतेस? पैसे मला सगळे म्हणाले मी बारीक व्हायला. मी परवा घोसरवाडला गेलेलो. हा मग त्याने म्हणाला जानू का एवढी बारीक झाला, काय झाले का तिला? मग मग आई म्हणली वय बारीक दिसायला मला पण लय बारीक. कसं कोणीकडं बारीक झाल्यास तू? विचारा घोसरवाडला फोन करून. गप बस. काळी किती झाल्यास? कॅडबरी खायचं बंद व्हायला पाहिजे. गोड खाल्लं तर चॉकलेट कॅडबरी खाल्ले की काळं होतंय जानू. आमच्या बाबांनी ते काय झाले मानांतर. होय ना मग खात नाही. जानू आजपासून कॅडबरी खाई नाही खाणार मी. मग आता काय बाबा मी म्हणून नंतर बंद करतो की माझं कवा 7वी नंतर बंद करतो की आता मी 6वीत आहे. मग 7वी नंतर काय होतंय? तर काळी कुट्ट होशील. नाही होत मी करतो काय तर. तुझं काय अवघड आहे बे जानू खरंच. मला आता द्यायचं खरं खायला. हातावर कोलगेटला आलेलं हात तिचं गोरं झालं. होय ही खरं ते काळी वाटत ग. परी बघ आमची कशी चॉकलेट कमी खात्या होय की नाही परी? इथं आल्यावर ते रोज जात्या. नाही पुढे समोरच्या दुकानात आता बी गेलेली. होय गेलतेस यायचं तुझ्या. तिकडे खात नाही खरं. हा तिकडे खात नाही ती बघ. मला मामाकडे गेल्यावर तर मिळतंयच की. मग तू मामाकडे तुझ्या जाऊन खायचं, आमच्याकडे नाही खायचं तू. मामाकडे गेलं की तिथं नसतं जवळ दुकान काय. हा मग बरं आहे की मग मामाला सांगायचं आणायला. मामा काय आणत नाही काय? आणतोय मामा. मग पण तिकडे नाही आहे लवकर दुकान लगेच जवळ. जानू असं करू नको बा. शाने आहेस का नाही तू सांग. पण मला आता खाऊ दे की काय नको म्हणालाय. अगं आता तुझं खाऊन झालं. आता ते दात पडले तुझे सगळे जुने, आता नवीन आल्यात. आता हे पडले. एकच पडलाय माझा. नाही तू या झोपली तीस. वर्षात- नाही तू झोपली तीस लहान असताना सगळे पडून गेले तुझे. नाही पडलं मला माहिती आहे बाबा, मी आता लहान नाहीये. मग लहान नाही असेल कॅडबरी का खातीस? पण मी आता लहान नाही ना, खाऊ दे ना मला. अरे तू आता तू दात पडताना लहान नाहीस, कॅडबरी खाताना लहान नाहीस. हे कसलं काय तू? आता लहानच आहे मी अजून. मग काय आता मीच मग आता काय मी आता काय करू सांग. ती आई नावं ठेवत्या, आजी नावं ठेवत्या, पप्पा नावं ठेवत्या, हर्षा नावं ठेवत्या. काय नावं ठेवतात सांग? की नुसतं तू झोपलेला असतं, बोंबला. काय तर करत असतं. हा. त्याच्यात जानूला काही बोलत नाही. बघ ऐकलीस? असं पप्पा म्हणतात, हा. आई म्हणतात जरा त्या पोरगीला लाड करत जा, बंद करत जा. हा. जरा तिला खायचं बंद करून जा सांग. आणि काय म्हणतात ते, आणि तू पण जरा कमी खात जा असं म्हणतात. हा. आणि मग आता परी तू सांग, आता जानू काय करायला पाहिजे? बाहेरचं खाणं बंद करायला पाहिजे. आणि नको म्हणले की रडते अगं लगेच. काय करायचं सांग की. मी तर काय काय सहन करू. मी आता जानू सगळं खायचंय मला लई आवडतंय ते. नाही मग आता तुम्हाला चिकन आवडते, तुम्ही काय बंद केलंय? आवडतं का नाही चिकन बाबा तुम्हाला? मला पण आवडतंय पण मी तसं चॉकलेट, मग तसं मी पण नाही कंट्रोल करू शकत बाबा. मी मटन खात नाही, चिकन खाते मी. चिकन आता काय झालं? मटन मध्ये ते मोमो पीस असतात म्हणून मी नाही खात. क्यों क्या हुई? तुझं लाड बंद केलं जातील. नाही. मिळणार नाही तुला काय इथनं पुढे अजिबात.
हाँ काय रड नहीं तर दंगा कर नहीं तर काय भी कर, तेरे को कुछ खाने को नहीं मिलेगा मतलब नहीं मिलेगा. आणि तुम्ही आता dpdata.com वरती लगेच जावा गुगलला dpdata.com ला. मस्त मेटल फ्रेम, फायबर फ्रेम सगळं 420+ UV प्रोटेक्शन मध्ये आलेले आहेत. खरेदी करा, डायरेक्ट घरपोच डिलिव्हरी आहे आपली, फ्री शिपिंग आहे आपलं आणि क्वालिटी नादखोळा. सांग सांग त्यांना काय काय कशी क्वालिटी. तर आमच्याकडून तुम्ही गॉगल घ्या फटाफट. आणि आम्ही आता फायनली पोचलो आहे शोरूम मध्ये.